जणू का ते देश बोलवतच आहे ना की या रे मुलांनो या, आमची लोकसंख्या वाढवा. जर्मन शिकायचे जर्मन शिका, फ्रेंच शिकायची फ्रेंच शिका, चायनीज शिकायचे चायनीज शिका, खूप भाषा शिका. पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली. आणि इथं कमीपणा कसला आला? मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणणार की हे संकुचित आहेत. कशासाठी संकुचितपणा? या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं, त्यांच्या राज्याबद्दल वाटतं, की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असं जर पंतप्रधान वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो. कुठची सिटी आता बांधतायत ते स्मार्ट काय नाही, कुठची सिटी? गिफ्ट सिटी. गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी, महाराष्ट्रात नको, तामिळनाडूमध्ये नको, बंगालमध्ये नको, अजून कुठे नको. हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतं की बाबा गुजरातमध्ये न्यावासा वाटतोय, न्यावा त्यांनी. माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल, तुम्ही आम्ही का लपवतोय? अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरती टीका केली. टीका नाहीये. जो मूळ माणूस आतला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल, आपल्या माणसांबद्दल, आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. तुम्ही का लपवताय? ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जातो आणि तिकडच्या एखाद्या जैन सोसायटी मधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही, काय करायचं आम्ही? तामिळनाडूमध्ये करून दाखवा, पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा, असं गुजरातमध्ये करून दाखवा, आसाममध्ये करून दाखवा, आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा, केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही, पैसे असून सुद्धा. हे महाराष्ट्रात का होतं? कारण आमचं बोटचेपे धोरण. आम्हीच पहिले मागे हटतो. बाबा नसेल जागा त्याच्याकडे, आता काय करणार? जाऊन दे, सोडून दे, दुसरी बिल्डिंग बघणं कशासाठी? जागा असताना, परवडत असताना कोणाला वाटतं, कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाही आहेत? हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत, ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे. एकदा महाराष्ट्र फिरा मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे. मी आज एवढंच सांगायला आलो की पहिलं आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ. आज अनेक जण परदेशामधून इथे आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपणही माझं कराल अशी अपेक्षा. पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण एक भाषा भवन बांधतात. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर, स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचं एक त्यांची कविता होती, मी मध्यंतरी वाचून दाखवली होती. त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मेली की सगळं संपलं. तुमची जेव्हा ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोण होते? तुमची ओळख म्हणून कोण होते?